दिशा, अरे देवा, हे काय सगळं? केवढा पसारा! काय झालंय दिशा? कुठे गेला होता? मी सुवर्णाला, म्हणजे मंगेशची मुलगी, तिला आणायला पुण्याला गेले होते. आणलं? नाही, म्हणजे आणायलाच गेले होते, पण त्यांनी पाठवलं नाही माझ्या बरोबर तिला. मी अशी आहे ना, म्हणून. त्यांचंही बरोबर आहे म्हणा, मी काही त्यांच्या नात्यातली नाही, ओळखीची नाही, कसं पाठवतील ना. पण त्या संचालिका म्हणाल्या पोलिसांबरोबर पाठवीन म्हणून. तुम्ही जरा लवकर आणाल का? म्हणजे त्या पोरीला बापाचं अंतिम दर्शन तरी होईल. पुणे पोलिसांना कळवले, आणतील. बरं झालं, तिला इथे आणलं ना की माझ्याचकडे पाठवा, मी सांभाळीन तिला. घोड पोरगी हो, राहील माझ्याकडे. आणि मंगेशची देखील तीच इच्छा होती. आई, अगं सुवर्णामधून बाहेर ये जरा. तुला कळतंय का हे का आले तिकडे? नाही, काय झालं? कळे आणणार त्याला. हे बघ रे, तुझ्या समोर मी कोणाला तरी उभं केलंय. तुझ्या डोक्यावरची पिशवी काढली जाईल तेव्हा यांच्याकडे बघायचं आणि सांगायचं की या व्यक्तीला तू विष विकलं होतंस की नव्हतं. हा काय प्रकार आहे सगळा? कोण आहे हा? सांगतो कळेल. काढ दे. बघ रे, या व्यक्तीला तू विष विकलं होतंस की नव्हतं? नाही. आता ठीक आहे, घेऊन जा त्याला. ती बाई, तिला ओळखायचं. तिने तुझ्याकडून विष विकत घेतलंय असं सांगायचं. साहेब, हीच आहे ती बाई, हिलाच मी विष विकलंय. क्या मैंने खरीदा तुझसे जहर? हाय हाय, कितना झूठ बोलता है। अरे सच सच बता, किसने मेरा नाम लेने को बोलो वरना जुबान खींच लूंगी तेरा। चिल्लाने से सच्चाई नहीं बदलती। मैं क्यों जहर खरीदूंगी इस कलमुए से? जहर तूने खरीदा ते आणून तू ममताला दिलं, ममताने ते मंगेशच्या जेवणात मिक्स केलं आणि दोघींनी मिळून मंगेशचा खून केलाय. हे बघा, आम्हाला अशा खोट्या गुन्ह्यात फसवू नका तुम्ही. आम्ही खरंच काय नाही केलंय मॅडम. ठीक आहे, घेऊन जायला. आई का करेल मामाचा खून? स्वतःच्याच मानलेल्या भावाचा खून कशी करू शकते ती? पैसे, पैशांसाठी करू शकते ना. पैशांसाठी कुणी काही करू शकतं. मंगेशने जेव्हा पैसे ठेवायला दिले तेव्हा तुमच्या दोघींच्या डोक्यात एक प्लॅन आला, मंगेशला बाजूला करायचं. तसंही तो नेहमी म्हणायचा ना, मी नसलं तर हे, मी नसलं तर ते. त्याच गोष्टीचा फायदा घेतलाय तुम्ही दोघी आणि त्याचा खून केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तुमच्याच हातचं जेवण करायचं ना रोज. सोपं होतं सगळं. विष मिक्स करायचं आणि खून करायचं.
हो सोपं होतं, पण एवढ्या यंग एज मध्ये जर एखाद्याची डेथ झाली तर पोलीस केस होणार याचा अंदाज असणार ना दोघींना. कसं आहे दिशा, प्रत्येक गुन्हेगार हा पकडला जातो, तरी तो गुन्हा करतो का? कारण त्या त्यावेळी त्याला ती हवं असते आणि या दोघींना पैशांची हवं होती. असं असतं तर आई पुण्याला सुवर्णाला आणायला गेलीच नसती. हे पैसे आम्ही सुवर्णाला देणार होतो. मामाचा खून करण्यापेक्षा ते पैसे घेऊन पळून जाणं सोपं नव्हतं का आम्हाला? जो माणूस चाकू भोसकल्यावरही पोलिसांकडे जात नाही तो या पैशांसाठी जाणार नाही याची खात्री असतानाही आम्ही असं केलं नाही. तुम्ही एवढे गुन्हेगार पाहिलेत, या बाईकडे बघून वाटतं तुम्हाला की तिने मामाच्या खुनाचं एवढं मोठं प्लॅनिंग केलं असेल, आणि तेही एवढ्याशा अमाऊंट साठी? एवढूशा नाही, 5 करोड आहेत ते. लहान सहान अमाऊंट नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, मी काही नाही केलंय हो. मी माझ्या कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगते की मी काही नाही केलंय. पण मी फक्त सांगू शकते तुम्हाला, मी निर्दोष असल्याचा पुरावा नाही देऊ शकत हो. तो माणूस शन्नोबी बद्दल का खोटं बोलतोय नाही माहित मला, पण शन्नोबी असं करणं शक्य नाही. मी गेली 20 वर्ष ओळखते हो तिला, ती नाही असं करू शकत हो. पैसे आम्ही लपवले कारण एवढी मोठी अमाऊंट माझ्या घरात आहे म्हटल्यावर चोरी होण्याची शक्यता होती हो. आणि हे पैसे माझे नाही आहे, मंगेशने त्याच्या मुली करता म्हणजे सुवर्ण करता आणून ठेवलेले पैसे. त्यातला 1 रुपयाही मी खर्च केला नाही हो. आणि साहेब, तुम्हाला जो कोणी सांगतोय ना की 5 कोटी होते तो खोटं सांगतोय. कारण मंगेशने माझ्याकडे फक्त 2.5 कोटीच ठेवायला दिले होते सुवर्णासाठी. आणि हे पहा, त्यातले 2 लाख रुपये मी सुवर्णाच्या आश्रमात द्यायला नेले होते. आणि साहेब, मंगेशने आधीच 20 लाख रुपये नेले होते सुवर्णाच्या आश्रमात देण्यासाठी म्हणून. पण आम्हाला तर त्याच्याकडे 8 लाखच सापडले. ते नाही मला माहित, पण मंगेशने नेले होते. तो दुसऱ्याच दिवशी पुण्याला आश्रमात जाऊन सुवर्णाला कायमची घरी घेऊन येणार होता. हे सगळं मंगेशने फक्त सुवर्णासाठी केलं. मी समजावलं त्याला, त्याचा मार्ग चुकीचा होता पण उद्देश चांगला होता हो. पण एका रात्रीत 12 लाख गायब कसे झाले? नाही माहित. ठीक आहे मीरा मॅडम, ते पैसे तेवढे मोजा, फक्त बंडलच मोजा. बघूया 5 करोड आहेत की 2.5 करोड. हो सर. पाचवीचे अजून 3 बंडल आहेत. ठीक आहे, अजून आहेत का चेक करा. ममता, देख तू फिक्र मत कर, हम लोगों ने कुछ नहीं किया है ना, तो हम लड़ेंगे इसके खिलाफ. मुझे पूरा यकीन है हमारा पूरा समाज हमारा साथ देगा. तू देख लेना, हमें फंसाना इन लोगों को कितना महंगा पड़ता है. फिकीर नाहीये बाई, कारण अविनाश भार्गव हा कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतेही पाऊल उचलत नाही. मी कारवाई करतोय ती या गोष्टीसाठी की या घरात पैसे सापडले म्हणून. एक बाटली सापडली, त्यात विष असावं असा संशय आहे म्हणून.
तिसरी गोष्ट, तुम्ही विष विकत घेतलंय हे आयडेंटिफाय झालंय म्हणून. आणि चौथी गोष्ट म्हणजे यांनी न सांगता हे शहर सोडून जाण्याची चूक केली आहे म्हणून. सो आय एम सॉरी चन्नू इन्सान. तुम्हाला IPC सेक्शन 120A कॉन्स्पिरसी टू क्राईम आणि ममता मानव तुम्हाला IPC सेक्शन 302 आणि 303 कमिटिंग मर्डर खाली अटक करण्यात येत आहे. काय कसलं स्वप्न होते, इतकं भयानक. मला तर स्वप्न पडत नाही ते. ते स्वप्नात साप आला होता, लहानसा नाही मोठा अजगरासारखा साप. याचा अर्थ काय, सत्यजित माझं बरं वाईट करणार नाही ना, त्या अजगरासारखा घडून नाही ना टाकणार मला. किती वाजले? 6 वाजले. विश्वजित उठला असेल काय? नको. साहेब एक विचारू शकते? तुम्ही आम्हाला अटक केली म्हणताय आणि रात्रभर इथेच बसवून ठेवलंय, याचा अर्थ नाही कळला. माझी पोर बघाव, रात्रभर रडून काय अवस्था झाली आहे तिची. तुम्ही दिशाला जरा समजावता का? मी बोलतो यांच्याशी. हो. काय हा अविनाश भार्गव कायदा पाळतो म्हणजे पाळतो. उगाच कुठल्या तरी कागदावर टायपिंग करून FIR दाखल करत नाही. कायद्यानुसार आम्ही महिलांना रात्रीच्या वेळेस अटक करत नाही आणि हाच कायदा तुम्हालाही लागू पडतो असं मी समजतो, कारण मी तुम्हाला महिलात गणतो. आता 6 वाजलेत, बाहेर जरा अंधार आहे, उजेड पडलं की जाऊया. मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू मला कळत नाही. सध्या तरी ममता दिदीच म्हणतो. ममता दिदी, मला खरं सांगा की तुम्ही मला खरंच ओळखत नाही आहात की ओळखूनही न ओळखल्याचं नाटक करताय? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझ्या बाबतीत. माझ्या चेहऱ्यावर जे भाव असतात ना, तेच माझ्या मनात देखील असतं. मी तुम्हाला खरंच नाही ओळखलो. अगदी चेहरा सुद्धा नाही पाहिल्यासारखा वाटत. खरंच आपण आधी भेटलोय का? नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण माझी मेमरी मला कधीच दगा देत नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला पाहिलं ना, तेव्हाच मला क्लिक झालं की आपण याआधी कधीतरी भेटलोय. आणि लग बघा किती चांगलं आहे की कालच मला याचा उलगडा झाला की आपण कुठे आणि कसं भेटलोय. मला आश्चर्य वाटते की तुम्ही मला कसं नाही ओळखलं. बघा, मी खोटं बोलत नाही आणि कोणी खोटं बोललेलं सहन देखील करत नाही. मी नाही ओळखलंय हो तुम्हाला, खरंच नाही ओळखलंय. जाऊ द्या ना सर, आठवत नसेल किंवा न आठवण्याचं नाटक करत असतील. नाही, काही असेल ते तुम्ही सांगून टाका ना, तुम्ही कधी भेटला होतात, मग बघूया काय म्हणतात ते. म्हणजे सस्पेन्स ओपन झाला. नाही काय ना, तुमच्यापेक्षा यांना जास्त घाई आहे की मी तुम्हाला कसं ओळखतो हे जाणून घ्यायचं. पण मी ठरवलं की जोपर्यंत तुम्हाला आठवत नाही ना, तोपर्यंत मी क्लिअर करणार नाही.
तुम्हाला माझं नाव माहिती आहे? हो, सिनियर इन्स्पेक्टर अविनाश भार्गव. हा चेहरा कुठे पाहिल्याचं आठवतंय? ट्राय करा. नाही हो, खरंच नाही आठवत आहे. आणि तुम्ही अटक करून रात्रभर इथेच बसवून ठेवलंय, त्या टेन्शन मध्ये काही आठवेल असं वाटतही नाही. सो मला असं वाटतं तुम्ही सांगून टाकावं. मीरा सबर का फल मीठा होता. आठवेल की त्यांना? सस्पेन्स ठेवण्यामागे माझा काहीतरी हेतू असेल की नाही? हो सर. मला ना तुझ्या क्युरियोसिटीची खूप गंमत वाटते. तू पण राहा की जरा सस्पेन्स मध्ये. मॅडम, तिचा फोन वाजतोय. बघू कोणाचा नंबर आहे हा? नाही माहित. एवढा सकाळी कोण फोन करते? एखाद्याची अर्जंट नाश्त्याची ऑर्डर वगैरे असेल म्हणून करत असतील. उचलू नका. हो सर. उचलत नाहीये. उठलं नसेल बहुतेक. दिशाला करावं का फोन? नको, झोपू दे बिचारीला, नंतर बघू. अरे माझ्यासाठी कोणी चहा वगैरे आणते का? कोण उठणार आता? मालक उठत नाही लवकर. नोकर माणसं कसली उठतायत. आता राजा आता प्रजा. चला आपणच करूया चहा आपला. पाटील, जाधवांना सांगा गाडी काढायला. आणि चाळीच्या बाहेर लोक असतील तर जरा नजर ठेवा. निघा. मॅडम, यांना सोबत घ्या. मीरा. हो सर. एक मिनिट. किती केसेस हँडल केल्या तो आतापर्यंत? सामान्य माणूस आणि गुन्हेगार यातला फरक नाही कळत तुम्हाला? माझी आई खून नाही करू शकत. दिशा, त्यानं त्यांचं काम करू दे बाळा. मी खरी असेल ना तर माझा श्रीकृष्ण खऱ्या गुन्हेगारांना यांच्या समोर उभं करेल. विश्वास ठेव. पण आई, आजपर्यंत तू कधी मला अशी एकटी टाकून नाही गेलीस. मग आता कशी जाऊ देऊ? सवय कर बाळा, सवय कर. अगं आज मी जेलमध्ये जाते, जिथून परत यायची आशा तरी आहे. पण एक दिवस तुझी आई या जगातून निघून जाईल तेव्हा. आई अगं, म्हणून म्हणते सवय कर. कदाचित मला अटक होणं माझ्या दिशाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवेल. चला इन्स्पेक्टर साहेब.